उच्च दाब वीज वाहिनीच्या धक्क्याने एक जण भाजला. गच्चीवर रोषणाई करीत असताना घडली दुर्घटना. नाशिक रोड चेहडी पंपिंग परिसरात लक्ष्मी अपार्टमेंट येथील लागून असलेले रो हाऊस जवळ वीज वाहिनीच्या धक्क्याने एक जण भाजल्याने परिसरात भीती निर्माण झाली. बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी सुशोभीकरणाची पूर्वतयारी करताना घराच्या छतावरून गेलेल्या उच्च वीज वाहिनीचा शॉक लागल्याने एक जण गंभीर भाजल्याची घटना चेहडी पंपिंग स्टेशन येथे घडली. गणेश त्रिभुवन राहणार हनुमान मंदिर चौक चेहडी पंपिंग स्टेशन असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घराच्या गच्चीवर रोषणाई करण्याच्या बल्बच्या माळा सोडण्याचे काम करताना या बल्बच्या माळांचा धक्का छतावरून गेलेल्या उच्च वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. तारांचा स्पर्श उच्च वीज वाहिनीला झाल्याने गणेशला विजेचा जोरदार झटका लागून तो भाजला. गंभीर जखमी गणेशला उपचारासाठी प्रथम बिटको रुग्णालयात आणि त्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उच्च वीज वाहिनीमुळे घरातील इतर विद्युत सामानाचे नुकसान झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. हाय व्होल्टेज विद्युत तारांमुळे रो हाऊसमधील प्रत्येकाच्या घरामधील इलेक्ट्रॉनिक साहित्य अनेकदा खराब झाले असून पावसाळ्यादरम्यान त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या दुर्घटनेत गणेश हा 40% भाजल्याची माहिती समजते. या घटनेमुळे रविवारी क्षेत्रातून गेलेल्या उच्च वीजदाब वाहिनींपासूनची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागात रो हाऊस बाहेर अनेकांनी पत्र्याचे शेड तसेच घरांची उंची वाढवली असल्याची तक्रार नागरिकांनी केली असल्यामुळे भविष्यात उच्च वीज वाहिन्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्या या गोकुळधाम परिसरामध्ये चेहडी पंपिंग येथे त्रिभुवन निवासमध्ये ते दादावरती लाईटिंग करत होते. त्यांच्या घराला लाईटिंग करत असताना 30,000 पॉवरची ही जी मेन लाईन गेलेली महावितरणची त्याच्यातून त्यांना खेचल्या गेलं आणि खेचल्यामुळं ते रिटर्न परत डीपीकडे तो सप्लाय गेला आणि त्यांच्या तिथं स्लॅब कोसळला खाली आणि त्यांच्या घरातच तो स्लॅब 2 घरांचा पडला. त्यांची मीटर जळाले, त्यांच्या TV जळाल्या, पूर्ण स्फोट झाला आणि या परिसरातील संपूर्ण लाईट गेली आणि सदरील व्यक्ती ही जवळजवळ 50 ते 60% जळालेले असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही पाठवलेले आहे, बिटको हॉस्पिटलला. तर याच्यातून असं सांगावंसं वाटतं का हे जे बांधकाम झालेलं आहे, हा जो कोणी बिल्डर असेल, आता मी नाव विचारलं, पाटत करता कोण, पोद्दार, तर या पोद्दारनी हे अनधिकृत बांधकाम केलेलं दिसतंय. कारण ह्या एवढ्या मोठ्या लाईनच्या जवळून हे बांधकाम घ्यायला नकोच आहे आणि त्या लाईनच्या खालून रस्ता दिलेला. आज मोठ्या मोठ्या गाड्या जातील, ट्रक जातील आणि भविष्यात पण अशी दुर्घटना घडू शकते. त्यासाठी मी माझ्या वतीनं महासभेत आवाज उठवून बिल्डर विरोधी जी काही कारवाई करायची असेल ती महापालिकेला कराव्यास भाग पडेल. तसेच महावितरण कंपनीला सदर हे झालेलं नुकसान भरपाई त्यांना द्यायला आम्ही सांगू. कारण आमच्या या नागरिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अजून पंचनामा महावितरण त्यांनी केलेलं नाही, परंतु पंचनाम्यातून जे समोर येईल कोणाकोणाचं काय गेलेलं आहे तर ते मला वाटतं सगळ्यांनी त्यांनी महावितरण कंपनीनं त्यांना भरपाई दिली पाहिजे. नुसत्याच पावसाळ्याच्या पूर्वी त्यांनी नोटीस काढून हे चालत नाही. जबाबदारी झटकली नाही पाहिजे. ही जबाबदारी परवानग्या कलेक्टर लँड करून हे प्लॉट कसे मंजूर केले जातात आणि त्याच्यावर बिल्डर कसे बांधकामं चुकीचे करतात आणि बिचारे आमची गोरगरीब जनता कुठेतरी आयुष्यात एकदाच घर घेतं आणि पै साठवून ते घर कुठेतरी स्वप्न त्यांचं पूर्ण होतं आणि त्यांना बिचारांना याच्यातलं काही माहीत पण नसतं आणि या अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी इथून पुढे माझी नागरिकांना विनंती आहे का आपण कुठेही घर घेताना थोडीशी काळजी जर घेतली आणि तर मला वाटतं ह्या अशा दुर्घटनांतून आपण सावरू आणि भविष्यात येणाऱ्या दुर्घटना या वाचतील असं मला तरी वाटतं. आणि या जनतेचं नुकसान झालेलं आहे ह्याच्यासाठी मी जे प्रयत्न करायचे ते मी महावितरण कंपनी असेल, महानगरपालिका असेल, दोन्हीकडे करेल. आज दुपारी 3:30 पाऊण 4च्या दरम्यानमध्ये भीषण असा स्फोट होऊन इलेक्ट्रिकचा आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मीटर जळाले आहेत, वायरिंग गेली, घरातली मोटर, TV, फ्रीज इत्यादी वस्तूंचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. तरी महावितरणने याचा विचार करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. किशोर मधुकर दोंदेकर. आमच्या घराचं मीटर फुटल्यामुळं खूप नुकसान झालं म्हणजे आणि शेजारचे त्रिभुवन त्यांचा त्या खूप जळालेत म्हणजे असं. 3:30 4च्या पाऊण 4च्या दरम्यानमध्ये
भीषण असा स्फोट होऊन इलेक्ट्रिकचा आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मीटर जळाले आहेत, वायरिंग गेली घरातली, मोटर, टी व्ही, फ्रीज इत्यादी वस्तूंचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. तरी महावितरणने याचा विचार करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करतो. गणेश गंगाराम त्रिभुवन. आम्ही इथे चेडी पंपिंगमध्ये राहतो. आम्ही सगळे म्हणजे 4:30 वाजले, 4:15 4:30 तेव्हा आम्ही सगळे खाली होतो आणि माझे पप्पा वरती बुद्ध पौर्णिमेनिमित्त लाईटिंग लावायला गेले होते. तर अचानक खूप मोठा ब्लास्ट सारखा आवाज झाला आणि आम्ही सगळे घराच्या बाहेर पळालो. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा पप्पांना आवाज दिला ते खाली नाही आले, तेव्हा मी वरती बघायला गेले तर पप्पा पूर्ण असे भाजलेले होते. म्हणजे असे मागून पुढून असं हात पाय वगैरे त्यांचे कपडे वगैरे सगळे फाटले होते, केस जळलेले होते, त्यांना बऱ्यापैकी भाजलेलं होतं. आणि मग मी सगळ्यांची मदत घेऊन त्यांना खाली आणलं. आणि मग एकाएकी स्फोट झाला आणि सगळे घराचे फ्यूज एकत्र ब्लास्ट झाले आणि स्लॅब वरचं टेरेस पूर्ण उडालेलं आहे. आणि खालच्या रूमांचं लाईट, फॅन, पंखे, फ्रीज, पाण्याची मोटर सगळं उडालेलं आहे. आणि त्याच्यासोबतच घराचे मेन स्विच जे आहे त्याचं तिथं पण ब्लास्ट झालेलं आहे. आणि आता तुमचे वडील होते का? हो, माझे वडील होते ते. काय नाव होतं? काय नाव? गणेश गंगाराम त्रिभुवन. गणेश गंगाराम. हो, तुझं नाव काय? प्राजक्ता गणेश त्रिभुवन. आता बिटकोमध्ये नेलेलं आहे त्यांना, पण आता त्यांचं करताय ट्रीटमेंट. आता त्यांना अशोकाला शिफ्ट करताय, ते कळेल हेल्थ अपडेट.